Nandurbar Taluka Youth Examtis, College of Education, Nandurbar. Subject PE2 Education in Contemporary India and Gender, School and Society. यामध्ये युनिट नंबर 5 आपण अभ्यास करत आहोत. जेंडर इश्यूज, की कन्सेप्ट, लिंगभाव समस्या, मुख्य संकल्पना. यामध्ये 5.1 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. जेंडर, सेक्स, सेक्सुअलिटी, पॅट्रियार्की, मॅस्क्युलिनिटी अँड फेमिनिझम. लिंगभाव, लिंगजाती, लैंगिकता, पितृसत्ताक, मातृसत्ताक आणि स्त्रीवाद. याचे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. कन्सेप्टची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. युनिट नंबर 5 ला 5.1 जेंडर, सेक्स, सेक्सुअलिटी, पॅट्रियार्की, मॅस्क्युलिनिटी अँड फेमिनिझम. मित्रांनो, या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर आपण सुरुवात करूया जेंडर, लिंगभाव या कन्सेप्टला. मित्रांनो, लिंगभाव समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासाकडे डोकावून पाहावं लागेल. खरं म्हणजे ही जी काही कन्सेप्ट आहे 14व्या शतकापासून व्याकरणदृष्ट्या खऱ्या अर्थाने सुरू झाली. यामध्ये स्त्रीवाचक, पुरुषवाचक आणि नपुंसकवाचक दर्शवण्यासाठी शब्दाचा वापर करण्यात आला. जेंडर या शब्दाचा, लिंगभाव या शब्दाचा 14व्या शतकापासून सुरुवात झाला. आता लिंगभाव आणि लिंगजाती यांचा वापर लिंग ओळखण्यासाठीच केला जातो, की स्त्रीवाचक, स्त्री आहे, पुरुष आहे, की यांचा ओळखसाठी हा शब्द खऱ्या अर्थाने वापरला जाऊ लागला. आता लिंग जातीसाठी इंग्रजीमध्ये सेक्स हा शब्द जैविक भेद दर्शवण्यासाठी खऱ्या अर्थाने वापरला जातो. आणि लिंगभाव, जेंडर हा जो काही शब्द आहे हा सांस्कृतिक, सामाजिक भेदाच्या संदर्भात वापरला जातो. म्हणजे लिंग जाती आणि लिंगभाव हे शब्द जरी आपल्याला सारखे वाटत असले, या दोघांमध्ये फरक आहे. लिंग जाती हा शब्द जैविक भेद दर्शवतो, तर लिंगभाव, जेंडर हा शब्द सांस्कृतिक आणि सामाजिक भेद दर्शवतो. तर चला पाहूया जेंडर ही कन्सेप्ट अधिक आपण डिटेलमध्ये पाहूया. ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जेंडर, लिंगभाव हा शब्द समजून घ्यावा लागेल. आता जेंडर हा जो काही शब्द आहे लॅटिन शब्द आहे जीनस पासून तयार झालेला हा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो जन्म, कुटुंब, राष्ट्र असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जेंडर हा जो काही शब्द तयार झालेला तो जीनस या शब्दापासून तयार झालेला आहे. त्या जीनस या शब्दाचा अर्थ जन्म, कुटुंब, राष्ट्र असा त्याचा अर्थ होतो. आत्ताचा जर त्याचा अर्थ जर घेतला तर तो प्रकार किंवा वर्गीकरण, लिंग, नामाचे वर्गीकरण असा त्याचा अर्थ आपण घेत असतो जीनस या शब्दाचा. आता या शब्दाचे जे काही मूळ आहे ते जुन्या फ्रेंच भाषेतील जेंडर या शब्दात आपल्याला आढळते. आता जेंडर या शब्दामध्ये खऱ्या अर्थाने जे काही फ्रेंच भाषेतील शब्द आहे या शब्दामध्ये या शब्दाचा मूळ आपल्याला दिसून येतो. या जेंडर या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे काइंड, टाईप और सॉर्ट या प्रकारे त्याचा घेतला जातो. मराठीमध्ये आपण त्याला प्रकार व भेद असा शब्द त्याला देत असतो. या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी असा घेत असतो. अशा प्रकारे जेंडर या शब्दाची उत्पत्ती आपल्याला दिसून येते, त्याचा अर्थ आपण लावत असतो. आता जेंडरच्या काही डेफिनेशन्स, लिंगभावाच्या काही व्याख्या आपल्याला अनेक तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. पहिली व्याख्या आपल्याला या ठिकाणी, जेंडर इज द रिझल्ट ऑफ सोशली कन्स्ट्रक्टेड आयडियाज अबाउट द बिहेवियर, ॲक्शन्स अँड रोल्स अ पर्टिक्युलर सेक्स परफॉर्म्स. म्हणजे सामाजिक रचनेवर आधारित वर्तन, कृत्य आणि भूमिका यातून निर्माण झालेल्या भेदास लिंगभाव असे म्हणतात. आता ही जी काही कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली खऱ्या अर्थाने आपल्याला इथं जेंडरचा अर्थ कळायला मदत होते. जे सामाजिक रचनेवर आधारित वर्तन, कृत्य आणि भूमिका यातून जे काही निर्माण झालेला जो काही भेद आहे त्याला लिंगभाव असे म्हणतात. जसं उदाहरण जर आपण घेतलं, आता स्त्री आहे, पुरुष आहे. स्त्रीची कार्यकृत्य वेगळी असतात, पुरुषाची कार्यकृत्य वेगळी असतात. त्या दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. आता ह्या भूमिका कोणी दिल्या? ह्या समाजाने दिल्या. समाजामध्ये अशी काही मान्यता आहे की स्त्रियांनी हे काम करावं, पुरुषांनी हे काम करावं. ह्यातनं ही काही रचना आहे, ही रचनातूनच खऱ्या अर्थाने भेदास सुरुवात होते आणि त्यालाच आपण लिंगभाव असे म्हणतो. म्हणजे जेंडर इज द रिझल्ट ऑफ सोशली कन्स्ट्रक्टेड आयडिया. म्हणजे समाजाने अशा आयडिया तयार केलेल्या आहेत की या कोणाचं बिहेवियर कसं आहे, कोणाच्या कृती कशा आहेत, कोणाची भूमिका काय, पर्टिक्युलर सेक्स कसं परफॉर्म करतो त्या भूमिकेतनं, त्यालाच आपण लिंगभाव असं म्हणतो. ॲन ओकले हे जे काही विदुषी आहेत त्यांनी सुद्धा जेंडरचा अर्थ दिलेला आहे. जेंडर इज अ मॅटर ऑफ कल्चर. इट रेफर्स टू द सोशल क्लासिफिकेशन ऑफ मेन अँड वुमेन इन टू मॅस्क्युलाईन अँड फेमिनाईन. जेंडर हे जे काही एक सांस्कृतिक
शी संबंधी आहे, संस्कृतीशी संबंधी आहे. त्याचा संबंध ते काय रिफर्स करतं आपल्याला, सोशल क्लासिफिकेशन ऑफ मेन अँड वुमेन. समाजामध्ये दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं, एक पुरुष म्हणून आणि स्त्री म्हणून. त्यालाच आपण मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन असं संबोधत असतो. त्यालाच आपण जेंडर असं म्हणावं, असं ॲन ओकले त्यांच्या या अर्थातून आपल्याला सांगतात. आता दक्षिण आशियामध्ये सेक्स आणि जेंडर या दोन्ही शब्दांसाठी लिंग एकच शब्द वापरला जातो दक्षिण आशियामध्ये. परंतु या दोन्ही शब्दांमध्ये फरक लक्षात येण्यासाठी सेक्ससाठी प्राकृतिक लिंग आणि जेंडरसाठी सामाजिक लिंग असे शब्द वापरले जातात. जरी सेक्स आणि जेंडर हे शब्द एकाच शब्द जरी असला, परंतु सेक्ससाठी प्राकृतिक लिंग म्हणून शब्द प्रयोग केला जातो आणि जेंडरसाठी सामाजिक लिंग असा शब्दप्रयोग केला जातो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन नुसार सुद्धा लिंगभावाचा अर्थ दिलेला आहे. लिंगभाव म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या लिंग जाती संबंधी असणाऱ्या अशा सर्व बाबी, मग त्या भूमिका असतील, वर्तनशैली असतील, आवडीनिवडी असतील, दर्जा असतील, अभिवृत्ती असतील किंवा इतर व्यक्तिमत्व गुण असतील इत्यादी, ज्या एखाद्या संस्कृतीमधील पुरुष अथवा स्त्री असणाऱ्याच्या बाबीला परिभाषित करतात. बघा, या ठिकाणी सुद्धा लिंगभाव कोणाला म्हणावं त्याचा अर्थ आपल्याला स्पष्ट होतो. लिंगभाव म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या लिंग जाती संबंधी असणाऱ्या सर्व बाबी, म्हणजे लिंग जाती संबंधी म्हणजे स्त्री असेल तर त्याची भूमिका, त्याची वर्तनशैली, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा दर्जा, त्याची अभिवृत्ती किंवा इतर व्यक्तिमत्व जे काही गुण असतील त्या त्या पुरुषाला प्राप्त होतात. त्याचप्रमाणे जर स्त्री असेल तर तिच्या भूमिका वेगळ्या, त्याची वर्तनशैली, त्याची आवडीनिवडी, तिच्या दर्जा, अभिवृत्ती, इतर व्यक्तिमत्व जे काही गुण असतील त्या वेगवेगळ्या. ज्या एखाद्या संस्कृतीमधील म्हणजे जे जे काही समाज असेल त्या समाजामध्ये स्त्रीने कोणती भूमिका करावी, कोणती वर्तनशैली करावे आणि स्त्रियाने कोणत्या भूमिका कराव्या, कोणत्या वर्तनशैली कराव्या, त्या त्या गटाला परिभाषित करतात, असा अर्थ या ठिकाणी जेंडरचा या ठिकाणी दिलेला आहे. युरोपियन जे काही कमिशन आहे त्याने सुद्धा आपल्याला अर्थ दिलेला आहे. स्त्री आणि पुरुषांनी आत्मसात केलेले वेळेनुसार बदल होणारे आणि संस्कृतीनुसार विस्तृत भिन्नता असणारे सामाजिक वेगळेपणाशी लिंगभावाची संकल्पना ही संबंधित आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी काय करायचं, आत्मसात करावायचे आणि त्याच्यामध्ये वेळेनुसार बदल सुद्धा आपल्याला करायचे आहे. संस्कृतीनुसार त्या त्या कल्चरनुसार तिला विस्तृत रूप सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. अशी सामाजिक वेगळेपणाशी ही लिंगभावाची संकल्पना त्याच्याशी संबंधित आहे असं युरोपियन कमिशन या ठिकाणी म्हणतं. त्याच्यानंतर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननुसार सुद्धा एखाद्या संस्कृतीमधील एखाद्या व्यक्तीच्या जैविक लिंग जाती संबंधीची लक्षणे, भूमिका, वर्तन, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्य आणि अपेक्षा इत्यादी बाबी म्हणजेच लिंगभाव होय. आता प्रत्येक संस्कृतीमध्ये किंवा व्यक्तीच्या जैविक लिंग जाती संबंधीची जी काही लक्षणे असतील, भूमिका असतील, वर्तन असतील, व्यक्तिमत्व असेल, वैशिष्ट्य असेल किंवा एखाद्या अपेक्षा असतील इत्यादी बाबी म्हणजेच लिंगभाव होय. उदाहरणार्थ बघा, आता भारतीय संस्कृतीनुसार जर आपण विचार केला, पुरुषाकडनं आपण काय अपेक्षा करतो की त्याने त्याची भूमिका काय असते, त्या कुटुंबाचे सांभाळ करणं, त्या कुटुंबाला लागणाऱ्या गरजा असतील त्या पुरवणं, त्यासाठी त्याने काय वर्तन करावे, कुठेतरी जाऊन काम करावं, नोकरी करावी, ही गोष्ट आपल्याला पुरुषाकडनं अपेक्षित असते. त्याचबरोबर स्त्रियाकडनं काय अपेक्षा असते की तिने कुटुंबाचा सांभाळ करावा, मुलाबाळांचा सांभाळ करावा. आता बदललाय, काळ बदलतोय, आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसतो, परंतु सर्वसामान्य काय मान्यता होती त्या त्या व्यक्तींकडनं काय आपल्याला भाव होतं याच्यातनं आपल्याला त्या दोघांमधला लिंगभाव हा लक्षात येत असतो. त्याच्यानंतर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनमध्ये असंही दिलेलं आहे, स्त्री आणि पुरुषांनी आपली ओळख समजून घेणे, मूल्यमापन आणि अपेक्षाकृत वर्तन करणे या सांस्कृतिक कल्पनांशी हा लिंगभाव संबंधित आहे. आता स्त्री पुरुषांनी काय करायचं, आपल्याला आपली ओळख करून घ्यायची, स्वतःला समजून घ्यायचं आहे, त्याचं मूल्यमापन करायचं आणि आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, कोणत्या कृत्याची अपेक्षा आहे, कोणतं कृत्य त्याचं वर्तन आपल्याला करावायचं आहे, हे जे काही आहे ते संस्कृतीशी किंवा त्या कल्पनांशी संबंधित आहे असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. स्कांट वॉन्स या ठिकाणी लिंगभेदावरून जाणून घेतलेल्या फरकांवर आधारित सामाजिक संबंधांचा बनवलेला घटक म्हणजे लिंगभाव आहे आणि लिंगभाव हा सामर्थ्याचा महत्त्वपूर्ण संबंध दर्शवणारा तो एक प्राथमिक मार्ग आहे. म्हणजे लिंगभेदावरून आपल्याला जे काही फरक आढळलेले असतात समाजामध्ये किंवा समाजाच्या संबंधाचा जो काही बनवलेला तो घटक असतो
त्याच्याशी संबंधित ही कन्सेप्ट आहे असं स्कॉट वास या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर जुडिथ लॉर्बर यांनी लिंगभेदाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संघटन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था म्हणजे लिंगभाव होय. आता लिंगभाव ही कोणी तयार केली? मानवाने, समाजाने ही तयार केलेली. ती कशाच्या आधारावर? संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संघटन व्हावं यासाठी मानवाने ती तयार केलेली एक संस्था आहे. तिला आपण लिंगभाव असं म्हणतो. अशा वेगवेगळे अर्थ आपल्याला जेंडरच्या बाबतीत दिलेले आहेत. तर मग लिंगभाव संकल्पना नेमकी काय? तर लिंगभाव म्हणजे जेंडर आहे ज्याच्यामध्ये जेनेटिक्स असतात आणि गर्भाच्या वैशिष्ट्यांचे वाहन असतात, कॅरिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एम्ब्रॉय. आता ह्यामध्ये वेगवेगळी जे काही घट असतात, स्त्री असेल पुरुष असेल, त्याची जी काही वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य त्याने आत्मसात करावायची असतात. आता ही जी काही कन्सेप्ट आहे जैविकतेकडून सामाजिकतेकडे स्थित्यंतर होते. म्हणजेच लिंग आपण हा शब्द ज्या वेळेस वापरतो तो जैविक आहे, तो बायोलॉजिकल आहे, परंतु तो सामाजिकतेकडे स्थित्यंतर होतो. शिफ्टिंग ऑफ बायोलॉजी डोमेन टू सोशॉलॉजी. म्हणजे जरी तो बायोलॉजिकल असला तरी तो समाजाकडे जाताना आपल्याला दिसतो. म्हणून ही कन्सेप्ट, लिंगभावाची कन्सेप्ट समजून घेत असताना ही एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावायची आहे. आता मग ही लिंगभाव कोण देतो? समाजामध्ये संस्कृतीनुसार ती प्राप्त होते. एक म्हणजे शिफ्टिंग ऑफ बायोलॉजिक डोमेन टू सोशॉलॉजी हा बदल आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर जीवन आणि संस्कृतीच्या मूल्यानुसार संयोजन, अरेंज बाय व्हॅल्यू ऑफ लेअरिंग अँड कल्चर. आता जीवन आणि संस्कृतीचे मूल्यानुसार संयोजन. आता स्त्री आणि पुरुष समाजामध्ये जीवन जगत असतात. आता दोघांचे व्हॅल्यूज आणि दोघांचं कल्चर वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला दिसतो. म्हणजे दोघांचे जीवन वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. आपापल्या मूल्यानुसार त्याचं संयोजन करण्याचं काम या ठिकाणी समाज त्या व्यक्तींना त्या लिंगभावानुसार आपल्याला प्रदान करत असतो. त्याचबरोबर दृष्टिकोन, मानसिकता आणि कार्यात बदल, चेंजिंग ऑफ व्ह्यूज, माइंडसेट अँड ॲक्शन. आता पुरुषांचा माइंडसेट वेगळा असतो, स्त्रियांचा माइंडसेट वेगळा असतो, दोघांच्या मानसिकतेमध्ये बदल असतो, दोघांच्या कार्यात सुद्धा बदल असतो. परंतु हा सुद्धा आता चेंजिंग ऑफ व्ह्यूज, माइंडसेट अँड ॲक्शन हाही माइंडसेट बदलताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणून लिंगभाव संकल्पना समजून घेत असताना एक गोष्ट आपल्याला सामान्यपणे लक्षात येईल ती म्हणजेच काय? शिफ्टिंग ऑफ बायोलॉजी डोमेन टू सोशॉलॉजी. म्हणजे तो जरी जैविकतेशी रिलेटेड असला तरी तो सामाजिकतेकडे स्थित्यंतर होताना आपल्याला दिसून येतो. मग आता जेंडर ही कन्सेप्ट समजत घेत असताना आपल्याला त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. लिंगभावाची वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य लिंगभाव नैसर्गिक नाही. आता लिंगभाव हा काय? हा नैसर्गिक नाही, हा समाजामध्ये त्याला प्राप्त होतो. उदाहरणार्थ पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून जन्म घेतल्यानंतर समाजच त्याला जाणीव करून देतो की तू स्त्री आहे, तू पुरुष आहे. तू असं स्त्रीने एखाद्या मुलीने जर काही मुलासारखं खेळण्याचा प्रयत्न केला तर समाजात तू काय मुलगा आहे का, तू असं का खेळतो? म्हणजेच काय? ते नैसर्गिक नाही. लिंगभाव हे समाजाने त्याच्यावरती लादलेलं असतं. म्हणून लिंगभाव हा नैसर्गिक नाही. लिंगभाव हा सामाजिक व सांस्कृतिक आहे. प्रत्येक समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांचे कृत्य, कर्तव्य, वर्तन हे निश्चित केलेलं आहे. त्याप्रमाणे मनुष्य जीवन जगत असतो. म्हणून ते सामाजिक आहे आणि सांस्कृतिक सुद्धा आहे असं आपल्याला या ठिकाणी लिंगभावाच्या बाबतीत दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, वेशभूषा ही लिंगभाव प्रगटीकरणाचे एक साधन आहे. आता स्त्रीची वेशभूषा वेगळी असते, पुरुषाची वेशभूषा ही वेगवेगळी असते. म्हणजेच काय? दोघांमध्ये लिंगभाव कसं वेगवेगळं आहे त्याचं प्रकटीकरणाचं एक साधन म्हणून वेशभूषा असते. आता मात्र बदल आपल्याला दिसतोय. काही स्त्रिया पुरुषांचे पोशाख घालतात, हा बदल आपल्याला दिसतो. परंतु बहुतांश आपल्याला अजूनही समाजामध्ये वेशभूषेमध्ये या दोघांमध्ये फरक दिसतो आणि ते लिंगभाव प्रगटीकरणाचे एक साधन आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर केस रचना लिंगभाव स्पष्ट करते. जसं पुरुषांचे केस कमी असतात, स्त्रियांचे केस लांब असतात, याच्यातही बदल आपल्याला होताना दिसतोय. परंतु आजही बहुतांश केस रचनानुसार सुद्धा लिंगभाव आपल्याला स्पष्ट करतं. म्हणून केस रचना लिंगभाव स्पष्ट करते. ही वैशिष्ट्य आपल्याला लिंगभावाचे या ठिकाणी सांगता येईल.
भूमिका आणि जबाबदारी लिंगभाव निश्चित करतो. जसं कुटुंबामध्ये स्त्रियांची भूमिका वेगळी असते, पुरुषांची भूमिका वेगळी असते. मग आणि त्यांची जबाबदारी सुद्धा वेगळी असते. याच्यातनं सुद्धा लिंगभाव निश्चित होतो. जसं मी मागेच तुम्हाला सांगितलं, समाजामध्ये पुरुषाने काय करावं, त्याची कार्य काय असतात, स्त्रियांनी काय करावं. जसं घरातली जी काही कामं असतात ते स्त्रियांनी करावं, ती त्याची भूमिका असते. म्हणजे भूमिका आणि जबाबदारी यातनं सुद्धा लिंगभाव हा निश्चित केला होतो समाजामध्ये, आपल्याला असं दिसून येईल. आणि शेवटचं वैशिष्ट्य, वस्तू आणि स्थळांचे लिंगभावीकरण करता येतं. जसं वस्तू आणि जे काही स्थळ असतात त्यांचं सुद्धा लिंगभावीकरण आपल्याला होताना दिसतो. उदाहरणार्थ कॉम्प्युटर, माऊस असेल, हा माऊस तो माऊस, डस्टर असेल तो डस्टर, किंवा ते एखादी वस्तू असेल ती वस्तू, म्हणजे वस्तूंच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लिंगभाव आपल्याला दिसतो. स्थळांच्या बाबतीत सुद्धा लिंगभावीकरण करता येते. म्हणजे लिंगभाव काय तर ते एक नैसर्गिक नाही, समाजाने सामाजिक संस्कृतीनुसार लादलेली ती एक कन्सेप्ट आहे, असं आपल्याला लिंगभावाविषयी या ठिकाणी सांगता येईल. हे जे काही प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर केलेलं आहे, त्या ह्या पुस्तकांचा मी रेफरन्स घेतलेला आहे. आपण हे पुस्तकं लायब्ररीतनं घेऊन त्याचा अभ्यास करू शकतात आणि अधिक माहिती मिळू शकतात. तोपर्यंत अपेक्षा करतो तुम्हाला लिंगभावाची कन्सेप्ट समजली असेल. काही डाऊट्स असतील तर तुम्ही LMS द्वारे मला प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद. थँक्यू.